वेलकम स्टुडंट. आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिक मधला हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी हा पॉइंट पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे काही रूल्स जे आहेत त्यामध्ये अपोआप प्रिन्सिपल असेल किंवा पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल असेल, हे दोन पॉइंट्स पाहिले होते. आता त्यातला तिसरा जो पॉइंट आहे हंट्स रूल्स ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी हा पॉइंट पाहणार आहोत. त्यामध्ये तिसरा पॉइंट हा आहे हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आता याचं स्टेटमेंट काय आहे? इन द व्हेरियस or several orbitals, the electrons are first filled in singly before pairing in orbital. This is nothing but the Hund's rule of maximum multiplicity. Several orbitals, that is degenerate orbitals, the electrons are filled singly before pairing. This is nothing but the Hund's rule of maximum multiplicity. आता यामध्ये पहा Hund's rules of multiplicity म्हणजे काय? यामध्ये सेव्हरल ऑर्बिटल्स म्हणजे डिजेनरेट ऑर्बिटल म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण पी ऑर्बिटल घेऊया. पी ऑर्बिटल मध्ये पी चे तीन ऑर्बिटल्स असतात, px py pz. आणि पी मध्ये जेवढे मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स असतात, परंतु जर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नसतील तर हंट्स रूल काय सांगतो? ते इन सेव्हरल ऑर्बिटल्स और डिजेनरेट ऑर्बिटल्स द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड फर्स्ट सिंगली बिफोर पेरिंग. आता म्हणजे समजा आता P3 केस असेल तर पहिल्यांदा px ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन, py ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन, pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन. हे अशा पद्धतीनं हे फीड करायचे. असं फीड करायचं नाही. हे तीन ऑर्बिटल आहेत px py pz. पहिल्यांदा दोन ऑर्बिटल आणि नंतर एक ऑर्बिटल. हे असं फीड करायचं नाही. तर हे अशा पद्धतीने फीड करायचं. समजा P4 केस आहे म्हणजे P मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. P मध्ये जर 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर पहिल्यांदा 3 इलेक्ट्रॉन असे सिंगली फील्ड झालेले दाखवायचे आणि नंतर या अशा पद्धतीने चौथा इलेक्ट्रॉन दाखवायचा. चौथा इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने दाखवायचा आणि या अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स दाखवायचे नाही. दोन इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीने दाखवायचं नाही. तर दाखवताना काय करायचंय? पहिल्यांदा सिंगल इलेक्ट्रॉन फील्ड झालेले दाखवायचे आणि नंतर पेरिंग. 3 ऑर्बिटल आहेत, 3 इलेक्ट्रॉन आणि चौथा इलेक्ट्रॉन पेरिंग. ठीक आहे. समजा 5 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर सिंगली सगळ्यामध्ये एक फीड करायचा आणि पाचवा इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीने फीड करायचा. दिस इज नथिंग बट दी Hund's rule of maximum multiplicity. Several orbital, that is degenerate orbital म्हणजे काय? हे 3 ऑर्बिटल आहे. त्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी हे नियरली सेम असते आणि सेम असते म्हणून त्या ठिकाणी डिजेनरेट ऑर्बिटल म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पी ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा सिंगली फील करायची आणि नंतर पेरिंग करायची. तसंच डी ऑर्बिटल मध्ये सुद्धा डी ऑर्बिटल आहे. बी चे किती ऑर्बिटल आहेत? 5 ऑर्बिटल आहेत. 5 कुठले आहेत? यामध्ये dx2 y2 dz2 dxy dxz आणि dyz. हे असे 5 ऑर्बिटल आहेत डी चे. या 5 ऑर्बिटल मध्ये समजा डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर d5 केस असेल किंवा nd5 असेल तर हे 5 इलेक्ट्रॉन पहिल्यांदा सिंगली फील करायचे आणि सिंगली फील केल्यानंतर हे अशा पद्धतीने फील करायचे.
इथं पेअर आणि इथं सिंगल अशा पद्धतीने पेअर त्या ठिकाणी फिल करायचं नाही, तर पहिल्यांदा सिंगली फिल करायचं आणि नंतर जर ज्यादा असतील यामध्ये इलेक्ट्रॉन्स, समजा 6 असतील तर 6वा इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीने दाखवायचा, समजा 7 असतील तर 7वा इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीने दाखवायचा आहे, समजा 8 असतील तर 8वा इलेक्ट्रॉन हे अशा पद्धतीने दाखवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, हंट्स रूल काय सांगतो की जे डिजेनरेट ऑर्बिटल्स आहेत त्या डिजेनरेट ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन सिंगली फिल करायचे आणि नंतर पेअरिंग करायचे. पहिल्यांदा सिंगली इलेक्ट्रॉन फिल करायचे आणि नंतर त्याचे पेअरिंग करायचे. दिस इज नथिंग बट दी हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ओके, आता या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. याच्या फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा भाग राहिलेला आहे आणि तो महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अगोदर उद्या आपण या टॉपिकवरचा जो भाग झालेला आहे त्या भागावरती आपण टेस्ट घेणार आहे. म्हणजे याच व्हिडिओमध्येच तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी जी टेस्ट आहे ती टेस्ट 10 मार्काची टेस्ट MCQ टाइप टेस्ट आहे आणि ही टेस्ट तुम्ही द्यायची. तुम्हाला कंटिन्यू ते आन्सर तुम्ही देत राहायचं. 10 क्वेश्चन आहेत, 10 क्वेश्चनचा आन्सर दिल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच तुम्हाला तिथं दिसतो. तुम्हाला किती मार्क पडले ते लगेच समजतंय. तिथं तुमचं काय चुकलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ही टेस्ट हा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ते पाहायचं आहे ह्या व्हिडिओ. त्याचा कोड जो आहे, कोड हा 80 हा कोड आहे. 80 हा कोड टाकायचा आणि तुम्ही ती टेस्ट सोडवायची आहे. ठीक आहे. आता आपण शेवटचा भाग हा या टॉपिक मधला शेवटचा भाग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पाहूया. नोट्स मध्ये किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी दिलेली आहे तीच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, परंतु तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परीक्षेमध्ये कशी लिहिणं आवश्यक आहे हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. आता 2 प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आणि आणखी एक, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे ॲटॉमिक नंबर 1 पासून 30 पर्यंत ॲटॉमिक नंबर असणारे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे तुम्हाला परीक्षेला 2 किंवा 3 मार्काला राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट असा क्वेश्चन विचारते आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक 3 मार्काला जर विचारले तर 3 एलिमेंटची नावं दिली जातात आणि तुम्ही त्याचं सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे असते. पहा, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 प्रकारे लिहितो, त्यातली कुठलाही प्रकार लिहिला तरी बरोबर आहे तुम्हाला. ठीक आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहायचे असते. जे पुस्तकामध्ये दिलेले आहे किंवा नोट्स मध्ये दिले आहे त्या पद्धतीने नाही लिहिली तरी चालेल. म्हणजे जी मेन सेल आहे KLMN वरती दिलेली आहे त्या पद्धतीने नाही लिहिले तर चालेल. तुम्ही परीक्षेमध्ये कसे लिहिणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून देतो आणि ते तुम्ही पाहायचे आणि पाठ करायचे. 1 ते 30 एलिमेंटचे नेम, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, 11वी आणि 12वीला पिरियडिक टेबल मधले जेवढे एलिमेंट आहेत ते एलिमेंट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते सीट असेल, नीट असेल याच्यासाठी किंवा JEE असेल याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, हे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं तर तुम्हाला बऱ्यापैकी 11वीला याच्यावर 2 टॉपिक, 12वीला 2 टॉपिक आहेत आणि 11वीला सुद्धा याच्यावर 2-3 टॉपिक आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत. 11वीला दोन्ही परीक्षे, समजा किती परीक्षा होते तिथून पुढं त्या प्रत्येक परीक्षेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारले जाते. पहा, 2 किंवा 3 मार्काला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे विचारले जाते. 11वी साठी ॲटॉमिक नंबर 1 to 30 पर्यंतच आपल्याला सिलेबसला आहे. पुढचं तुम्ही केलं तरी ठीक आहे, पण नाही केलं तरी चालेल. परंतु ॲटॉमिक नंबर 1 हायड्रोजन पासून झिंक पर्यंत एवढे एलिमेंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता मी यामध्ये एलिमेंट आणि सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून देतो तुम्हाला. यामध्ये नेम ऑफ द एलिमेंट, नेम
हायड्रोजन, पहिला एलिमेंट हायड्रोजन, सिंबल हायड्रोजन H, atomic number 1, electronic configuration 1s1 हाइड्रोजन, दूसरा एलिमेंट हीलियम, लिथियम, बेरिलियम, then बोरॉन, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, then कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, नियॉन, सोडियम, मॅग्नेशियम, हे 12 एलिमेंट्स आहेत. आता याचा सिंबल हेलियम He, लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B, कार्बन C, नाइट्रोजन N, ऑक्सीजन O, क्लोरीन F, नियॉन Ne, सोडियम Ne, मॅग्नेशियम Mg, सिंबल. त्यानंतर ॲटॉमिक नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s1, 1s2, 2s2, 1s2, 2s2, 2p1, 1s2, 2s2, 2p2, 1s2, 2s2, 2p3, 1s2, 2s2, 2p4, 1s2, 2s2, 2p5, 1s2, 2s2, 2p6, 1s2, 2s2, 2p6, 3s1, 1s2, 2s2, 2p6, 3s2. ठीक आहे, हे असे लिहिले तरी बरोबर आहे. किंवा इथून पुढे हेलियम हे इनर्ट गॅस एलिमेंट आहे आणि त्याचे आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे. म्हणून इथून पुढे या ठिकाणी ऑर हेलियम 2s1, हेलियम 2s2 और हेलियम 2s2 2p1 और हेलियम 2s2 2p2 और हेलियम 2s2 2p3 और हेलियम 2s2 2p4 और हेलियम 2s2 2p5 और हेलियम 2s2 2p6 आणि इथून पुढे आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे निऑनचं. म्हणून इथून पुढे तुम्ही निऑन यूज करायचे. म्हणजे आता इथं पहा ऑन निऑन 3s1 और निऑन 3s2 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची. ही लिहा किंवा ही लिहा, दोन्ही लिहिली तरी चांगला आहे.
त्यातले लक्षात ठेवताना दोन्ही लक्षात ठेवायची, परंतु परीक्षेत एक लिहिली तरी चालेल. ठीक आहे. आता यामध्ये पहा काही मुलं काय करते, S2 हे S2 जे आहे हे असं लिहितात 2S1 2S2 हे असं हे जर असं लिहिलं तर ते चुकीचं आहे. पहा ते चुकीचं आहे. हे S च्या डोक्यावरतीच 2 लिहिलं पाहिजे, 1 लिहिलं पाहिजे. P च्या डोक्यावरतीच 2 लिहिलं पाहिजे, P च्या डोक्यावरतीच 3 लिहिलं पाहिजे. हे खाली लिहायचं नाही. हे लिहिताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना हे S आहे किंवा P आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स हे त्याच्या डोक्यावरती लिहायचे. आणखी एक पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर कसे आहे पाहिजे. हे समजा कार्बन घेतला आपण एक्झाम्पल, कार्बन 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. याची जर वरची जर बेरीज केली तर एवढी ती पहा 2 4 आणि 2 6. नायट्रोजन 7 आहे, 3 2 5 आणि 2 6. ऑक्सिजन 8 आहे, 4 2 6 आणि 2 8. क्लोरीन 9 आहे, 5 2 7 आणि 2 9 9. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपली बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी वरती जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर इथं ॲटॉमिक नंबर जेवढा आहे तेवढा याची बेरीज आली पाहिजे. पहा तर मग आपलं बरोबर आहे. ठीक आहे. आता हे कितपर्यंत झाले, मॅग्नेशियम पर्यंत झाले. आता पुढचे मी वरती जे लिहिलेलं आहे ते पुसून टाकतो आणि पुढचे एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट आणि नेम ऑफ द एलिमेंट आणि सिम्बॉल ॲटॉमिक नंबर हे लिहितो. आपले मॅग्नेशियम पर्यंत झालेला आहे. मॅग्नेशियम नंतर मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12. 13 ॲटॉमिक नंबर कसा आहे, मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम then silicon, then phosphorus, then sulfur, then chlorine, then आता इथं पहा निऑन नंतर आर्गॉन येतो, argon, then potassium, then calcium, then scandium, then titanium, vanadium, then titanium, titanium, याचा सिंबल अल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P, सल्फर, क्लोरीन, argon, then potassium, calcium Ca, scandium, then vanadium, titanium. Atomic number 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. Atomic number. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना यामध्ये सिलिकॉन 14, टिटॅनियम एक थोडंसं उलट झालंय. इथं टिटॅनियम आहे, टिटॅनियम Ti आणि टिटॅनियम व्हॅनेडियम V. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण इथं आर्गॉन लिहिलं होतं, निऑन लिहिलं होतं. तसंच निऑन लिहायचं किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2
2p6 3s2 3p 6 4 10 2 12 1 13 याची बेरीज करायची 6 2 8 2 10 2 12 1 13 1s2 2s2 2p6 3s2 3p2 1s2 2s2 2p6 3s2 3p3 1s2 2s2 2p6 3s2 3p4 1s2 2s2 2p6 3s2 3p5 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आता इथं 3p6 झालेला आहे का? आता पुढं पोटॅशियम मध्ये पोटॅशियम त्यानंतर कॅल्शियम इथं ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना पहा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि इथं 4s1 त्यानंतर 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आता त्यानंतर इथून d ऑर्बिटल सुरू होतं पहा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1 त्यानंतर इथं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d2 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और आता याच्या अगोदर ॲल्युमिनियमच्या अगोदर कुठला आहे निऑन नंतर निऑन 3s2 3p1 और निऑन 3s2 3p2 और निऑन 3s2 3p3 और निऑन 3s2 3p4 और निऑन 3s2 3p5 और निऑन 3s2 3p6 निऑन आता इथं आर्गॉन पर्यंत पहा निऑन 3s2 3p6 म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे म्हणून आता इथून पुढे काय करायचंय हा नोबल गॅस एलिमेंट घ्यायचा इनर गॅस एलिमेंट आर्गॉन आता इथं काय शिल्लक राहिलं 3p पर्यंत आले म्हणजे 4s1 और आर्गॉन 4s2 और आर्गॉन 4s2 3d1 और आर्गॉन 4s2 3d2 और आर्गॉन 4s2 3d3 या अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं हे असं लिहा किंवा असे लिहा दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी बरोबर आहे ठीक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना अशा पद्धतीने लिहायचे हे लिहा किंवा हे लिहा हे स्मॉल आहे s p d f यातले हे स्मॉल आहेत ऑर्बिटल जे आहेत ते स्मॉल आहेत ठीक आहे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 28 पर्यंत आले आणि आता नंबर 23 आता पुढचे एलिमेंट आपण पाहूया पुढचे एलिमेंट ॲटॉमिक नंबर 24 क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24 क्रोमियम
24 chromium, 25 manganese, 26 iron, 27 cobalt, 28 nickel, 29 copper आणि 30 झिंक. 30 झिंक. आता याचा सिंबल काय आहे? क्रोमियम Cr, मॅंगनीज Mn, आयर्न Fe, कोबाल्ट Co, निकेल Ni, कॉपर Cu, झिंक Zn. झिंक Zn. आता नंबर 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. आता पाहिजे हे कोबाल्ट आहे, हे स्मॉल ओ आहे. स्मॉल ओ असेल तर कोबाल्ट, आणि हे जर कॅपिटल दोन्ही काढले हे कार्बन मोनॉक्साइड होते पहा. कार्बन मोनॉक्साइड. तर हे लिहित असताना ओ हा नेहमी स्मॉल लिहायचा, हे लक्षात ठेवायचं पहा. शिवाय इथं आयर्न आहे परंतु Fe सिंबॉल आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कॉपर Co न सुरुवात होती, कॉपर परंतु इथे Cu आहे सिंबॉल. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे पहा, जो चेंज आहे तो. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d8 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. This is nothing but the electronic configuration of element hydrogen to zinc having atom number 1 to 30. Atom number 1 to 30. आता इथं पहा, हे क्रोमियम आहे, क्रोमियम 24 आहे आणि इथं आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 आणि कॉपर 4s1 आणि 3d10. यामध्ये पहा, हे जे ऑर्बिटल्स आहेत, हे ऑर्बिटल मध्ये एनर्जी डिफरन्स जो आहे तो अतिशय स्मॉल आहे, आणि एनर्जी डिफरन्स स्मॉल असल्यामुळे त्यामध्ये s मधला इलेक्ट्रॉन d मध्ये जातो किंवा d मधला इलेक्ट्रॉन हा s मध्ये जातो. कारण का, तर स्टॅबिलिटी रूल प्रमाणे कुठलेही ऑर्बिटल जर एम्प्टी ऑर्बिटल असेल, हाफ फिल्ड ऑर्बिटल असेल आणि फुलफिल ऑर्बिटल असेल तर ते मोर स्टेबल असते. पहा, एम्प्टी ऑर्बिटल म्हणजे 0 इलेक्ट्रॉन, हाफ फिल्ड म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे हाफ जर असेल, आणि फुलफिल म्हणजे जेवढे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे फुलफिल. एम्प्टी, हाफ फिल्ड आणि फुलफिल ऑर्बिटल असेल तर ते ऑर्बिटल मोर स्टेबल ऑर्बिटल असेल, आणि त्यासाठी यामध्ये स्टॅबिलिटी मोर स्टेबल ऑर्बिटल हे क्रिएट करण्यासाठी क्रोमियम आणि कॉपर मध्ये काय होतंय, क्रोमियमचा एक s मधला इलेक्ट्रॉन d मध्ये जातो, आणि हे हाफ फिल्ड ऑर्बिटल, हे हाफ फिल्ड ऑर्बिटल स्टेबल होण्यासाठी, मोर स्टेबिलिटी क्रिएट करण्यासाठी s मधला एक इलेक्ट्रॉन d मध्ये जातो, आणि हे हाफ फिल्ड ऑर्बिटल, हे हाफ फिल्ड ऑर्बिटल. तसंच कॉपर मध्ये काय होते पहा, s मधला एक इलेक्ट्रॉन d मध्ये जातो
आणि S हे हाफ फिल्ड ऑर्बिटल आणि D हे फुल फिल्ड ऑर्बिटल होते. स्टेबल होण्यासाठी किंवा मोर स्टॅबिलिटी क्रिएट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन S मधला D जातो, तसंच इथं S मधला D मध्ये जातो. म्हणून हे जे अनोमलस बिहेवियर ऑफ कॉपर अँड क्रोमियम जे आहे यामध्ये हे मोर स्टॅबिलिटी क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी हे S मधला एक इलेक्ट्रॉन D मध्ये जातो. ठीक आहे, ही परीक्षेमध्ये या दोन्हीतला एक तुम्हाला 100% विचारते आणि हे अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आता आणखी एक इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो. आर्गॉन त्यानंतर इथं 4s1 3d5 और argon 4s2 3d5 और argon 4s2 3d6 और argon 4s2 3d7 और argon 4s2 3d8 और argon 4s1 3d10 और argon 4s2 3d10. ठीक आहे, हे अशा पद्धतीने लिहा किंवा हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा. दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी हे बरोबर आहे. ठीक आहे, आता आणखी एक पॉइंट राहिले बघा, आयसो इलेक्ट्रॉन किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय? The atom or ions having same number of electrons are termed as isoelectronic. Atoms or ions having same number of electrons are termed as isoelectronic. आता फॉर एक्झाम्पल, आता पहा कुठलाही एलिमेंट जर घेतला, आता आपण कार्बन घेऊया. कार्बन प्लस आणि कार्बन मायनस. आता ज्यावेळी असा कार्बन असतो, हा न्यूट्रल कार्बन थोडक्यात आपण म्हणूया, हा न्यूट्रल कार्बन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे हा 6 असतो. आणि ज्यावेळी त्याचा पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यावेळी त्याचा एक इलेक्ट्रॉन तो लूज करतो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये किंवा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे 5 असते. आणि मायनस ज्यावेळी कार्बन असतो त्यावेळी त्यांनी एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला असतो आणि त्यावेळी त्याचा ॲटॉमिक नंबर हा 7 असतो. म्हणजे पहा आता इथं 5 ॲटॉमिक नंबर हा कार्बन म्हणजे थोडक्यात 5 इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल आहे. आता नायट्रोजन जर घेतला, नायट्रोजन 7 आहे नायट्रोजन. बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे. कार्बन आयनिक कार्बन 6 प्लस कार्बन आणि बोरॉन 5 आहेत म्हणजे हे आयसो इलेक्ट्रॉन्स आहे. किंवा आपण हे कार्बन आणि नायट्रोजन N प्लस ॲटॉमिक नंबर 6 सेम इलेक्ट्रॉन्स. कुठलं एक्झाम्पल घेऊया आपण पुस्तकामध्ये, मला वाटतं पोटॅशियम, कॅल्शियम आणि आर्गॉन घेतलेला आहे. त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे आणि लूज करून त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर त्याचा सेम आलेला आहे, म्हणजेच सेम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. इथेही कार्बन आणि N प्लस सेम इलेक्ट्रॉन्स आहेत, हे आयसो इलेक्ट्रॉन्स आहे. कार्बन प्लस आणि बोरॉन सेम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये म्हणजे आयसो इलेक्ट्रॉन्स. तसंच पुस्तकामध्ये किंवा नोट्स मध्ये एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते पोटॅशियम K आणि आर्गॉन आणि कॅल्शियम प्लस म्हणजे पहा K प्लस त्यानंतर K2 CH2 प्लस आणि आर्गॉन याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत. पोटॅशियमचा
इथं ऍटॉमिक नंबर ऍक्च्युअली 20 आहे, 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले म्हणजे 18. याचा 18 आहेच आणि पोटॅशियम 19 आहे, तिने 1 लूज केला म्हणजे 18. सेम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर orbitals. Therefore, these elements are isoelectrons, potassium, calcium आणि argon. ओके, या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आपण रेग्युलर अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक नंबर 1 पासून 30 पर्यंत न पाहता लिहून काढता आलं पाहिजे. अधूनमधून आदलेमधले जर विचारले तर ते नेम, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.